जिल्ह्यात पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे। 10 पैकी पलूस, कडेगाव, मिरज पंचायत समितीमध्ये काँग्रेसने झेंडा फडकवला। मिरजेत भाजप बहुमताजवळ असताना काँग्रेसचे 3 सदस्य असताना धक्का देत सभापती पद खेचून आणले। वाळवा आणि कवटेमंका पंचायत समितीवर राष्ट्रवादी, खानापूर आटपाडीत शिवसेना तर शिराळा आणि तासगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने सभापती पद काबीज केले। जिल्ह्यात केवळ जत पंचायत समितीमध्ये भाजपचा झेंडा फडकलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या फेब्रुवारीत लागलेल्या निकालातून 9 पंचायत समितीमधील सत्तेचं समीकरण स्पष्ट झालं होतं। मिरजेत भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर होतं, त्यामुळे मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं। या ठिकाणी भाजपला धक्का बसला तर काँग्रेस आघाडीने सत्ता काबीज केली। कवटेमंका पंचायत समितीच्या 8 जागांपैकी 5 जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तर 3 जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मिळाल्या आहेत। पंचायत समितीवर शरद पवार राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली। सभापतीपदी सिंधुताई गजानन पाटील तर उपसभापती वामन विलास कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे। तासगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या 12 गणांपैकी 8 ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 1 जागा, भाजपला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3 जागा मिळाल्या होत्या। सभापती पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून अरुणा महेश पाटील आणि उपसभापती पदासाठी सुखदेव भीमराव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता। तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून कल्पना निवास पाटील आणि विद्याराणी प्रकाश चव्हाण यांनी अर्ज दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतला। त्यामुळे अरुणा पाटील यांची सभापती तर सुखदेव पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे। वाळवा तालुक्यात पंचायत समितीच्या 22 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा विजय झालाय। महायुतीला 8 जागा मिळाल्या। वाळवा पंचायत समितीच्या सभापतीपदी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे उदयसिंह प्रतापराव पाटील तर प्रकाश पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली। सांगली जिल्ह्यातील 10 पंचायत समितीमध्ये सभापती पदासाठी आज निवडी संपन्न झाल्या। मिरज पंचायत समितीमध्ये नाट्यमय घडामोडीनंतर सभापती पद काँग्रेसकडे आले, तर उपसभापतीपदी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ललिता शेजुळ यांची निवड झाली आहे। मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांची निवड झाली आहे, तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे पक्षाच्या ललिता शेजुळ यांची निवड झाली आहे। तन्वी कमलेकर या महाराष्ट्रामधील सर्वात तरुण सभापती ठरल्या आहेत। पलूस, कडेगाव, मिरज या 3 पंचायत समिती काँग्रेसकडे, वाळवा, शिराळा, कवटेमंका 3 राष्ट्रवादी शरद पवार, आटपाडी, खानापूर 2 शिवसेनेकडे तर केवळ जत पंचायत समिती भाजपकडे आले। यावरून सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका करत पुन्हा डिवचले। जिल्ह्यात जत तालुक्यापुरतं सभापती पद भाजपकडे राहिले। फसवणूक करून भाजप सत्तेत आली आहे। लोकांची निराशा मोठ्या प्रमाणात झाली। महापालिकेत सुद्धा त्यांचा चांगला पराभव जनतेने केला होता, मात्र त्यांनी मागच्या दाराने प्रवेश केलाय। महापालिकेत शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवारचे लोक आमच्या पाठिंब्यावर निवडून आले, मात्र ते आमच्यासोबत राहिले नाहीत। त्याची भरपाई पंचायत समिती निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी केली आहे। निवडणुकीत मर्यादेच्या पलीकडे पैसा आणि दहशत हे काम करायची बंद करते आणि आता ती वेळ आलेली आहे। कित्येक वेळी पैशांच्या जीवावर आणि दहशतीच्या जीवावर सत्ता सुरू आहे। आता पराभवाची सवय त्यांना करावी लागेल। पंचायत समितीमध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला, आता जिल्हा परिषदेत देखील त्यांना पराभवाचा धक्का बसणार असल्याची सडकून टीका करत जिल्ह्यात विचारांच्या एकीकरणाची मशाल एकत्रित आली आहे। ती आता राज्यभर भेटायला वेळ लागणार नाही असंही सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे। जिल्हा परिषदेत सत्तेसाठी कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत 10 दिवसांपूर्वी नेत्यांमध्ये मतभेद उफाळले होते, ते शमल्याचं दाखवण्यात आलं। मात्र गटनेता निवडीनंतर पाठिंब्यावरून अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे। जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्यातील मतभेद जाहीर झाल्याने पक्षात उभी फूट पडल्याचं दिसतंय। जिल्हा परिषदेत महायुतीऐवजी राष्ट्रवादीचे नेते महाविकास आघाडीसोबत जाण्यास पसंती देत आहेत। महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी माजी खासदार संजय काका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्रांना देशमुख हे बहुमताने उत्सुक आहेत। पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मात्र प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली आहे। प्रदेशाध्यक्षांनी स्थानिक स्थिती पाहून निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत। त्यानुसार नेत्यांनी महाविकास आघाडीला पाठिंब्याची भूमिका घेतली आहे। त्याबाबत अधिकृत निर्णय प्रदेशाध्यक्षांना कळवलेला नाही, त्यासाठी मुंबईत बोलवलेल्या बैठकीलाही जिल्ह्यातील नेते गेलेले नाहीत। जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार नवनिर्वाचित सदस्यांचा गट स्थापन करण्यात आल्याचं सांगितलं। गटस्थापनेच्या अर्जावर जिल्हाध्यक्ष या नात्याने आवश्यक त्या ठिकाणी माझी स्वाक्षरी आहेत। अर्ज सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे असा दूरध्वनी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला, त्यामुळे मी स्वतः उपस्थित राहिलो होतो। गट नोंदणीच्या फाईलमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी पुरेशी काळजी घेतली होती।
पक्षाच्या पहिल्या बैठकीपासून आज अखेर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याशी चर्चा होऊनच वेळोवेळी निर्णय घेतले आहेत. यापुढेही याच पद्धतीने कार्यवाही करण्याचा निर्णय कायम. कवठेमहांकाळ तालुक्यातील सुस्त प्रशासन आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधी यांच्यावर कडाडून हल्ला चढवून जनतेला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा गंभीर इशारा युवा नेते राहुल शेठ गावडे यांनी दिलाय. कवठेमहांकाळ येथील तहसील कार्यालयावर काढलेल्या जनआक्रोश परिवर्तन मोर्चासमोर बोलताना गावडे लोकप्रतिनिधींवर खरमरीत टीकास्त्र सोडले. कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी मल्लिकार्जुन मंदिर ते तहसील कार्यालय असा घोषणा देत मोर्चा काढण्यात आलाय. आंदोलकांनी हातात फलक घेऊन तसेच गाढव घेऊन प्रशासनाच्या निषेधार्थ मोर्चा काढलाय. तहसील कार्यालयासमोर छोटेखानी सभा घेण्यात आली. निवासी नायब तहसीलदार संजय पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कवठेमहांकाळ तालुक्यात बेरोजगारी वाढत असून स्थानिक पातळीवर उद्योगधंदे नसल्यामुळे युवकांना रोजगारासाठी इतर शहरांकडे जावं लागतंय. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये डॉक्टर आणि औषधांची अपुरी उपलब्धता, शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागणे अशा अनेक समस्यांकडे आंदोलकांनी लक्ष वेधलं. यावेळी पिण्याचे आणि शेतीसाठी पाणी टंचाई निर्माण झाल्याने म्हैसाळ व टेंभू योजनेतून तालुक्यातील तलाव तातडीने भरावेत. महांकाली सहकारी साखर कारखाना सुरू करावा. कवठेमहांकाळ तालुक्यात MIDC स्थापन करून उद्योगधंदे निर्माण करावेत. उपजिल्हा रुग्णालयाला 100 बेडची मान्यता द्यावी. रस्त्यांची दुरुस्ती करावी. ST बसेस बस थांब्यावर थांबाव्यात. या ठिकाणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली सुरू करून नागरिकांच्या तक्रारींसाठी पथदर्शक, पारदर्शक आणि प्रभावी यंत्रणा उभी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. वारणावती वन्यजीव कार्यालयासमोर मंदूर आणि परिसरातील शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसंदर्भात ठिय्या आंदोलन सुरूच असून आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. सोमवारी सुरू झालेल्या आंदोलनात वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशिवाय स्थानिक अधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा होणार नसल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर आणि आंदोलकांनी जाहीर केलं होतं. दुसऱ्या दिवशीही वन्यजीव कार्यालयाचे कोणीही वरिष्ठ अधिकारी आंदोलनाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे आजही कोणत्याही मागण्यांसंदर्भात वन विभागाशी चर्चा झालेली नाही. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांमध्ये वन्य प्राण्यांनी अक्षरशः उच्छांद मांडलाय. गवे आणि रानडुकरे शेती पिकांचे नुकसान करत असून मानवी जीवावरही उठलेत. बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांची शिकार होण्याचं प्रमाण वाढले. वन विभागाकडून केले जाणारे पंचनामे आणि मिळणारी तुटपुंजी भरपाई यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. दरम्यान आज आंदोलनस्थळी वारणा प्रकल्प विभाग क्रमांक 3चे वारणावती शाखा अभियंता प्रकाश बंडगर आणि डॉ. भारत पाटणकर यांच्यात झालेल्या चर्चेत वारणावती येथील वसाहतीत वन्यजीव कार्यालयासह इतर ठिकाणी असलेल्या अतिक्रमण काढणीबाबत शाखा अभियंता प्रकाश बंडगर यांच्याकडून माहिती देण्यात आली. त्याबाबत 15 मार्चपर्यंत वन्यजीव कार्यालयापासून अतिक्रमण काढण्यात यावे अशा मागणीचं पत्र अधीक्षक अभियंता कोल्हापूर पाटबंधारे मंडळ कोल्हापूर या कार्यालयास देण्यात येणार असल्याचं समजलं. दरम्यान आंदोलनस्थळी दिवसभर डॉ. भारत पाटणकर यांच्यासह सखाराम पाटील, बाळू मिरखे, नाना बंडू पाटील, भगवान पाटील, पांडुरंग बडेकर, शामराव चौगुले, शंकर कांबळे यांच्यासह महिला आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. कडेगाव येथील कडेपूर रोड परिसरातील एका मंगल कार्यालयाजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघा सराईतांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या दोघांकडून 2,13,210 रुपयांचा 7 किलो 97 ग्राम वजनाचा गांजा आणि दुचाकी असा एकूण 2,63,210 रुपयांचा ऐवज जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली. विजय शिवाजी पवार आणि अमीर युनुस मुल्ला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक संशयितांचा शोध घेत होते. यावेळी पथकातील पोलीस अंमलदार संकेत कानडे, प्रकाश पाटील आणि ऋषिकेश सदामते यांना माहिती मिळाली की सराईत गुन्हेगारांच्या यादीवरील विजय पवार आणि अमीर मुल्ला हे दोघे तयार गांजा माल विक्री करण्याकरिता कडेगाव ते कडेपूर दरम्यानच्या राजवीर मंगल कार्यालयाजवळ येणार आहेत. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावून दोघांना पकडलं. त्यांची अंगजडती घेतली असता विजय पवार यांच्या पाठीवरील सॅकमध्ये तयार गांजा मिळाला. अधिक चौकशीत अमीर मुल्ला यांनी सदरचा गांजा हा अक्षय मदने याच्याकडून जादादारांनी विक्रीसाठी आणला असल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात त्यांनी वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडून 7 किलो गांजासह 2,63,000चा मुद्देमाल जप्त केलाय. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. मिरजेतील नूतन नगरसेविका सौ बानू मुसा जमादार आणि FMG ग्रुप यांच्या वतीने पवित्र रमजान महिन्याचं औचित्य साधून रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोख्याचं एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले. या सोहळ्याला आमदार सुरेश खाडे, महापौर धीरज सूर्यवंशी,
भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, गटनेते संदीप आवटी, नगरसेवक गणेश माळी, संजय मेंढे, निरंजन आवटी, अतहर नाईकवडी, दयानंद खोत, बाळासाहेब होनमोरे, काकासाहेब धामणे, जिल्हा परिषद सदस्य आशिष जाधव, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव फारुखभाई जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती। या इफ्तार पार्टीला केवळ मुस्लिम बांधवच नव्हे तर मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनीही उपस्थिती लावून एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या उपक्रमाचं कौतुक केले। प्रभागातील विकास कामांसोबतच नागरिकांमधील प्रेम, विश्वास वृद्धिंगत व्हावा हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं। FMG ग्रुपच्या सदस्यांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं। इफ्तारच्या वेळी सर्वांनी एकत्रितपणे प्रार्थना करून देशात आणि शहरात शांतता आणि समृद्धी लाभो व्हावी अशी भावना व्यक्त केली आहे। आमदार सुरेश खडे यांनी रोजा इफ्तार पार्टीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना फारुखभाई जमादार म्हणाले की असे उपक्रम समाजाला जोडण्याचं काम करतात। सण कोणतेही असोत, जेव्हा आपण ते एकत्र साजरे करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने सामाजिक सल्लोख हा मजबूत होतो। नगरसेविका बानू मुसा जमादार यांनी उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मानले आणि भविष्यातही अशा प्रकारे सर्व समाजाला सोबत घेऊन प्रभागाचा विकास करण्याचा संकल्प व्यक्त केलाय। या कार्यक्रमाला प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण मंडळी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जत तालुक्यातील माडग्याळ येथील शेतकरी आबांना माळी यांच्या पत्नी अर्चना माळी यांच्या मालकीच्या शेतातील डाळिंब बागेला सोमवारी दुपारी अचानक आग लागून 2 एकर डाळिंब बाग जळून खाक झाली आहे। महावितरणाच्या नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरमुळे ठिणगी पडून आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आगीची माहिती समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीने रौद्ररूप धारण केलं होतं। त्यामुळे सुमारे 600हून अधिक डाळिंबांची झाडे जळून खाक झाली। त्याचबरोबर शेतातील ठिबक सिंच, विजेची वायर, विद्युत मोटार, पाईपलाईन, झोपडी आणि इतर साहित्यही जळून खाक झाले। घटनेची माहिती मिळताच तलाठी अभिजित गाढवे यांनी पंचनामा केलाय। अंदाजे 6 लाखांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। महावितरणाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले। वेळीच ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केलं असता तर ही घटना टळली असती अशी चर्चा नागरिकांमध्ये होती। महावितरणाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आबांना माळी आणि माडगाळमधील शेतकरी संघटना यांनी केली। विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही महिन्यात गहाळ आणि चोरीला गेलेले 3 लाख रुपयांचे 20 मोबाईल तसेच चोरीतील मंगळसूत्र असा एकूण 3,36,603 रुपयांचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते मूळ फिर्यादींना सुपूर्द करण्यात आलाय। कष्टाच्या पैशातून घेतलेली वस्तू परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान होते। यावेळी शहर विभागाचे उपाधीक्षक संदीप भागवत उपस्थित होते। विश्रामबाग परिसरातून गेल्या काही महिन्यात गहाळ तसेच चोरीला मोबाईल गेले होते। त्याचबरोबर एका महिलेचं मंगळसूत्र देखील चोरीला गेलं होतं। याबाबत सर्व मुद्देमालाचा शोध घेण्याचे आदेश पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी पथकांना दिले होते। यासाठी पोलीस ठाण्याकडे सायबर कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांचन यांच्यासह अंमलदारांचं पथक तयार केलं होतं। या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले कौशल्य पणाला लावून गहाळ तसेच चोरीला गेलेला मोबाईलचा शोध घेत गोपनीय माहितीच्या आधारे तब्बल 3 लाख रुपये किमतीचे 20 मोबाईल जप्त केले। त्याचबरोबर गणेश बबन मुळीक यांनी दाखल केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील 36,603 रुपयांचं मंगळसूत्र देखील जप्त करण्यात आले। जप्त केलेल्या दस्तऐवजांची खात्री करून पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शहर विभागाचे उपाधीक्षक संदीप भागवत यांच्या उपस्थितीत मूळ फिर्यादींना परत देण्यात आले। आपले मोबाईल आणि दागिने परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान होते। दुर्गम भागात ही महिलांनी उल्लेखनीय काम केले। सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांच्या कामामुळे जिल्ह्यात कुपोषणाचा आलेख घटण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी व्यक्त केले। जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त येथील डेक्कन हॉलमध्ये महिलांसाठी विशेष महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याप्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनंदा ढवळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड उपस्थित होते। या मेळाव्यात महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक खेळ तसेच महिलांच्या आरोग्य, विकास आणि सक्षमीकरणावर आधारित मार्गदर्शनपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। तसेच ओ उमनिया या विशेष कार्यक्रमांतर्गत महिलांच्या कला आणि कौशल्यांना व्यासपीठ देण्यात आले। या खेळातील विजेत्यांना बक्षीस देण्यात आलं। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षकांचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय। जिल्ह्यातील
13 प्रकल्पांमधून प्रत्येकी एक अशा 13 अंगणवाडी सेविका आणि 13 मदतनीस तसेच जिल्हा स्तरावरून 3 पर्यवेक्षकांचा सन्मान करण्यात आला। पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपये तर मदतनीस 7,500 रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन गौरव करण्यात आलाय। यावेळी परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते।